राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन। घरातील गणपतीच्या दर्शनाला येण्याचं दिलं निमंत्रण। उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर गणपतीचं दर्शन घेणार। मुंबईतील शाखांना उद्धव ठाकरेंची भेट। ठाकरेंचं शिवसैनिकांना मार्गदर्शन। मतदार याद्यांची तपासणी करण्याचं ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। तर आदित्य ठाकरे धारावीतील शाखांना भेट देणार। मुंबईत निघणाऱ्या मोर्चाच्या तयारीबाबत आज जरांगेंची बीडमध्ये बैठक। 27 तारखेला मुंबईकडे रवाना होणार। पुन्हा आरक्षणाचं वादळ उठणार। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमधील राड्या प्रकरणी गुन्हा दाखल। दोन्ही गटातील 400 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल। पुण्यामध्ये मनसेनं बंद पाडली फ्रेशर्स पार्टी। अल्पवयीन मुलांना मद्यविक्री होत असल्याचा मनसेचा आरोप। राजाबहादूर मिल्स येथील किकी पबमध्ये सुरू होती पार्टी। पब फोडून टाकण्याचा मनसेचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संगमनेरमध्ये सभा घेणार। बाळासाहेब थोरातांच्या घराच्या बाजूच्या मैदानात सभा होणार असल्यानं चर्चा। शिंदे काय बोलणार याकडे लक्ष। कीर्तनकार संग्राम बापू भंडारेंनी पुन्हा दिला बाळासाहेब थोरातांना इशारा। थोरात यांनी हल्ल्याचं समर्थन केलं, त्यामुळे आळंदीमधील महाराजांच्या गाड्या फोडण्याचं लोक बोलू लागले, भंडारे यांचा आरोप। फडणवीस सरकार महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला लुटतंय। नाना पटोले यांची टीका। पोलिसांना कारवाईचं टार्गेट देऊन सरकारची तिजोरी भरली जाते। पटोलेंकडून स्क्रीनशॉट दाखवत गंभीर आरोप। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची बस जळून खाक। कशेडी बोगद्याजवळ टायर फुटून लागली आग। चालकानं प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्यानं मोठी दुर्घटना टळली। कोकणवासियांसाठी सोडण्यात येणारी दुसरी मोदी एक्सप्रेस रवाना। नितेश राणेंनी दाखवला हिरवा झेंडा। उद्या निलेश राणेंची शिवसेना एक्सप्रेस सुटणार। गणेश भक्तांसाठीच्या टोल मुक्तीच्या घोषणेला केराची टोपली। टोल पास दाखवल्यानंतरही फास्टॅग मधून कापले पैसे। फास्टॅग काढून ठेवल्यानंतरही टोल वसूल। टोल मुक्ती पास नावालाच दिला का? प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया। कबुतरांसंदर्भात पेटा संस्थेची मंत्रालय परिसरात जाहिरातबाजी। आम्ही मुंबईकर असून आमचा आदर करा अशा आशयाचे झळकले बॅनर। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पेटाची जाहिरात।